धुळे शहराचा विकास व्हावा, आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, भूमिगत गटारी, जलनिस्सारण व्यवस्था, रुंद रस्ते आणि भक्कम पायाभूत सुविधा उभ्या राहाव्यात अशी प्रत्येक धुळेकरांची इच्छा आहे. मात्र विकास आणि नियोजन यांची सांगड न घातल्यास तोच विकास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. धुळे शहराचा विकास व्हावा, आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, भूमिगत गटारी, जलनिस्सारण व्यवस्था, रुंद रस्ते आणि भक्कम पायाभूत सुविधा उभ्या राहाव्यात अशी प्रत्येक धुळेकराची मनापासून इच्छा आहे. मात्र विकास आणि नियोजन यांची सांगड न घातल्यास तोच विकास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. सध्या धुळे शहरात नेमकी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागांचे नुकतेच समोर आलेले दृश्य पाहिले तर धुळे शहर विकासाच्या मार्गावर आहे की खोदकामाच्या विळख्यात अडकले आहे असा प्रश्न पडतो. गरुड कॉम्प्लेक्स ते कमलाबाई हायस्कूल परिसर, LIC कार्यालयासमोरील मार्ग, मालेगाव रोड, पांझरा नदी किनारा, हेड पोस्ट ऑफिस परिसर, आग्रा रोडवरील विविध भाग आणि दशेरा मैदानाकडे जाणारे मार्ग या सर्व ठिकाणी एकाच वेळी विविध कामे सुरू आहेत. कुठे ड्रेनेज लाईनसाठी रस्ता खोदला आहे तर कुठे मातीचे ढिगारे पडलेले आहेत, कुठे अर्धवट रस्ता उघडून ठेवलेला आहे तर कुठे बांधकाम साहित्याने अर्धा रस्ता व्यापलेला आहे. गरुड कॉम्प्लेक्स परिसरातील चित्र विशेषतः चिंताजनक आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर खोदकामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. एका बाजूला खोदलेले खंडक, दुसऱ्या बाजूला वाहतूक, मध्ये दुचाकी, रिक्षा आणि 4 चाकी वाहनांचा जीव मुठीत धरून सुरू असलेला प्रवास, हे दृश्य प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करते. नदीकिनारी सुरू असलेल्या कामांमुळे गेल्या महिनाभरापासून महत्त्वाचा मार्ग बंद आहे. विशेष म्हणजे हेड पोस्ट ऑफिसच्या बाजूने सराफ बाजाराकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची स्थिती काही वेगळी नाही. शाळेच्या बांधकामासाठी आणलेली खडी, वाळू आणि अन्य बांधकाम साहित्य अक्षरशः रस्त्याच्या मध्यभागी टाकून ठेवण्यात आले आहे. परिणामी आधीच अरुंद रस्ता असलेला हा मार्ग आणखी संकुचित झाला असून दुचाकी, रिक्षा आणि पादचाऱ्यांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. या परिसरात व्यापारी, ग्राहक, विद्यार्थी आणि नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. तरी सार्वजनिक रस्त्याचा तात्पुरत्या गोदामाप्रमाणे वापर होत असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित बांधकामकारांना परवानगी देऊन वाहतुकीचा विचार करण्यात आला होता का? सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्याबाबत महानगरपालिकेचे नियम नेमके कुठे गेले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. एखाद्या सामान्य नागरिकाने दुकानासमोर थोडे साहित्य ठेवले तर कारवाई करणारी यंत्रणा अशा मोठ्या अडथळ्यांकडे मात्र डोकेझाक का करते, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. शहरातील वाहतूक आधीच मर्यादित मार्गावर अवलंबून असताना अशा प्रकारे प्रमुख रस्ता दीर्घकाळ बंद राहणे म्हणजे उर्वरित रस्त्यावर अतिरिक्त ताण निर्माण करणे होय. त्याचा परिणाम नागरिकांच्या वेळेवर, इंधनावर आणि मानसिक त्रासावर होत आहे. या सर्व परिस्थितीची तीव्रता आता वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे नुकतीच सुरू झालेली शाळा. सकाळी आणि दुपारी शहरातील रस्त्यांवर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. शालेय रिक्षा, व्हॅन, बस, सायकलस्वार विद्यार्थी, पायी जाणारी मुले या आणि त्यांना सोडण्यासाठी निघालेले पालक, या सर्वांना सध्या धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. खोदकाम, धूळ, चिखल, अडथळे आणि कोंडी यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावर पडलेली माती, वाळू आणि खडी पावसात अधिक धोकादायक ठरणार आहे. दुचाकी घसरणे, पादचाऱ्यांचा तोल जाणे, वाहनांची धडक होणे, चिखलामुळे वाहतूक विस्कळीत होणे अशा घटनांची शक्यता नाकारता येत नाही. आजच काही मार्गावर निर्माण झालेली परिस्थिती पाहता हाडांचे डॉक्टर, ऑर्थोपॅडिक रुग्णालय आणि वाहन दुरुस्ती करणाऱ्यांचा व्यवसाय वाढेल की काय, अशी उपरोधिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. धुळे महानगरपालिकेत गेल्या दशकभरापासून एकाच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे विकास कामांची जबाबदारी त्यांच्यावरच येते. प्रश्न विकासाचा नाही, प्रश्न नियोजनाचा आहे. एखादा रस्ता तयार करण्यापूर्वी या रस्त्याखालील सर्व भूमिगत सुविधांचे नियोजन झाले पाहिजे. ड्रेनेज, पाणी पुरवठा, वीज, फायबर केबल, गॅस वाहिनी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन एकत्रित आराखडा तयार झाला पाहिजे. त्यानंतरच अंतिम रस्ता बांधला गेला पाहिजे. मात्र धुळे शहरातील अनुभव याच्या नेमके उलट आहे. आधी रस्ता बनवला जातो, नंतर ड्रेनेजसाठी तोडला जातो, मग केबलसाठी खोदला जातो, नंतर दुसऱ्या योजनेसाठी पुन्हा उखडला जातो. नागरिकांच्या पैशांतून तयार झालेला रस्ता पुन्हा मोडून पुन्हा बनविण्याचे हे चक्र अखंड सुरू आहे. खरा विकास म्हणजे पुढील 50 ते 100 वर्षांचा विचार करून उभारलेली व्यवस्था, प्रत्येक कामासाठी स्वतंत्र खोदकाम आणि स्वतंत्र खर्च नव्हे. आज जगातील प्रगत शहरे भूमिगत सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर उभारतात. त्यामुळे भविष्यात रस्ते खोदण्याची वेळ येत नाही.
धुळे शहराने आता अशा दूरदृष्टीच्या नियोजनाकडे वळण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी हे लक्षात घ्यावे की विकास कामांचे उद्घाटन करून टाळ्या मिळविण्यापेक्षा ती कामे नागरिकांना किती सोयीची ठरतात हे अधिक महत्त्वाचे आहे. नागरिकांना विकासाच्या नावाखाली दररोज त्रास, वाहतूक कोंडी, धूळ, चिखल आणि अपघातांचा धोका मिळत असेल तर त्या विकासाचे श्रेय कमी कर आणि नाराजी अधिक मिळते. धुळेकर विकास विरोधी नाहीत. ते केवळ एवढेच म्हणत आहेत की कामे करा पण नियोजनपूर्वक करा. एकाच वेळी संपूर्ण शहर खोदून टाकू नका. पर्यायी मार्ग द्या. कामांना वेळेची मर्यादा ठेवा. सार्वजनिक रस्त्यावर अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा केलेले काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही याची खात्री करा. अन्यथा धुळेकरांच्या मनात एक प्रश्न कायम राहील. शहराचा विकास होत आहे की नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जात आहे.